जून महिना संपलाय आणि पावसाची नक्षत्र देखील हळूहळू सरू लागलेत. जालना जिल्ह्यामधला शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसलाय. खरं तर रानं मोकळी झालीत, बी भरण देखील शेतकऱ्यांनी आणलेलं आहे. मात्र काळ्या आईची ओटी भरायचं अजून शेतकऱ्यांचं बाकी. कारण आहे चांगला पाऊस अद्यापही पडला नाही. आपण बघू शकतोय की या ठिकाणी अशा प्रकारची साधारण 1-2 इंचावर खाली जर गेलं तर अशा प्रकारची कोरडी माती या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय. आणि अशा ठिकाणी पेरणी करणं शेतकऱ्यांसाठी अवघड आहे. खरं तर अनेक भागामध्ये चांगला आणि दमदार पाऊस झालेला आहे राज्यामध्ये. मात्र काही भाग कोरडाच आहे आणि याच कोरड्या रानातून मी काही शेतकऱ्यांच्या ह्या वेदना आणि चिंता जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. दादा, मला वाटतं तुमच्या अनेक भागामध्ये पाऊस झाला नाही, कोरडीच माती दिसते. हा, आमच्याकडं जी पेरणी लायक पाणी पाहिजे होता तसा पाऊसच पडलेला नाही. त्यामुळं आम्ही बी भरण आणून ठेवलेलं आहे. पण ही खाली जमीनच कोरडी असल्यामुळं पेरणीच करता येईना. त्याच्यामुळं आम्ही चिंतित आहे की आता पेरणी करा तर बी वायाला जातं. मोला मागाचं बी आहे आणि ते कसं करा, दुसऱ्यांदा जर घ्यायला लागत पैसा लागतो. शेतकरी तर हातावरचा शेतकरी याच्यावरच जिवंत अवलंबून आहे, पावसावर. त्यामुळं पेरणीच केलेली नाही आतापर्यंत. मागच्या वर्षी जवळपास 70% पेरणी झाली यावेळेस या ठिकाणी सुद्धा. हा, झाली होती मागच्या वेळेस. मे महिन्यामध्येच पाणी चालू झालेला होता. त्यामुळे अगोदर पाऊस चालू झाल्यामुळे आणि जून महिन्यात बरोबर टायमावर पेरणी झाली होती. 70 ते 80% पेरणी होऊन गेली होती लगे जून मध्येच. आता तर जुलै लागलेला आहे, पण यावर्षी जुलैमध्ये सुद्धा पेरायला सुरुवात नाही केली आम्ही. गणित हुकतं, उगलेलंच आहे गणित. गणित उकलेलंच आहे. काय झालं तुमची काय परिस्थिती? बरं, हीच परिस्थिती आहे आमची पण. कारण की पाऊस हा लहरीपणा दाखवतोय. काही भागात दो बरसतोय, काही भागात काहीच नाहीये. आणि ह्या जो भाग आहे ह्या भागात सध्या तरी आमच्या एरियात पाऊस कमी असल्यामुळे आम्हाला पेरणी करता येत नाही. आणि जर पेरलं पण तर दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं. खरं तर शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे. जालना जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे. म्हणजे जवळपास केवळ 10%च पेरण्या झालेल्या आहेत आणि मागच्या वर्षी या दिवसामध्ये जवळपास 70% पेरण्या पूर्ण झालेल्या होत्या. म्हणजे अजूनही शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून राहिलेत. खरं तर चांगला पाऊस बरसेल या आशेवर शेतकरी अजूनही आहे. मात्र जून सरलाय आणि अर्थात पुढे काय होईल याची धाकधूक शेतकऱ्यांना आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, बदनापूर, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.